नमस्कार. एक लेख लिहिला होता, तो तुमच्यासमोर सादर करतोय. अंते मतिही सा गतिही. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेतील 8व्या अध्यायात ही ओवी सांगितली आहे. नेमक्या शब्दात भगवंतांनी खूप मोठा जीवनाचा अर्थ सांगितला आहे आणि त्याचा अप्रतिम भावानुवाद माऊली ज्ञानेश्वरांनी केला आहे. या ओवीचा अर्थ साधा पण तेवढाच महत्त्वाचा आहे. जन्मभर एखादी गोष्ट आपणास आवडली असेल तर अंतसमयी त्या गोष्टीची आठवण होते व या नात्याने त्या पुरुषास ती गती प्राप्त होते. दुर्लभ असा मानवजन्म एखाद्याला जेव्हा मिळतो तेव्हा बऱ्याच जन्माचं पुण्य त्या कामी येतं. पण ह्या जन्मात जर आपण अहंकार, लोभात, विषयभोगात जन्मभर अडकलो तर अंतसमयीसुद्धा तोच भाव मनात ठेवून ह्या जगाचा आपण निरोप घेतो आणि मग त्याप्रमाणेच त्या व्यक्तीला गती प्राप्त होते. म्हणजे तो मोक्षाकडे न जाता परत जन्ममृत्यूच्या चक्रात अडकला जातो. मीपणा सोडून आपल्या अंतरंगातील त्याला म्हणजेच परमात्म्याला जर आपण शोधला तर परमात्मा आपला चरितार्थ चालवतो. अंतसमयी त्या भक्ताची घालमेल थांबवतो आणि जन्ममरणाच्या चक्रातून सोडवतो आणि त्या जीवाला परमात्म्या स्वरूप करतो, तद्रूप करतो. म्हणून कळत्या वयातच आपण सार्थ ज्ञानेश्वरी वाचायला हवी. लहान वयापासूनच नामस्मरणाची, खऱ्या ज्ञानाची ओढ लागायला हवी. त्यामुळे जीवनभर सात्विक आचार आणि विचार आपोआप आपल्या मनात रुजतील आणि जीवनाचं सार्थक होईल. अंतसमयी होणारी घालमेल थांबेल. त्यावेळेला सुद्धा अंतरंगात भगवान श्रीकृष्ण राहतील. खरं तर अशा अंतसमयी भगवानच त्या जीवाला सगळ्या क्लेशापासून दूर ठेवतात आणि त्याच्या हृदयात सतत नामस्मरणाची ज्योत तेवत ठेवतात आणि जीवाची होणारी जन्ममृत्यूरूपी धावपळ थांबवतात. आपल्या हृदयात वास करणाऱ्या त्या विश्वरूपी सख्याला आपण ओळखायला हवं. इतकं जरी कळलं ना तरी आपण बरंच काही कमावलं हे निश्चित. राम कृष्ण हरी. धन्यवाद.